नई मुंबई के महानगर पालिका के फर्जी चालान छापकर पार्किंग और दुकानदारों से पैसे वसूलने के खिलाफ भाजपा ने पहल की है। महानगर पालिका ने एपीएमसी पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया और पुलिस ने राजेश मोरा नाम के आरोपी को गिरफ्तार किया। भाजपा के जिलाध्यक्ष रामचंद्र घराट ने कार्रवाई की मांग करते हुए चेतावनी दी है, यदि कोई ठोस कदम नहीं उठाया गया तो विरोध प्रदर्शन जारी रहेगा। मुंबई मधील हा भाजी मार्केट, दाणा मार्केट इथे एक मोठ्या प्रमाणाचा मार्केट आहे। या मार्केटमध्ये साधारण 2,500 ते 3,000 गाड्या इथं पार्क होत आहेत विविध त्या रस्त्याच्या आतमध्ये। आणि मग त्या पार्क झालेल्या गाड्यांना महानगरपालिकेची खोटी रसीद, त्याच्यावर महानगरपालिकेचा खोटा स्टॅम्प मारून हे लोक ट्रकवाल्यांकडून 12 तासाचे 200 रुपये अशा प्रकारचं चार्ज करतायत। ज्यांनी कोणी दिले नाहीत त्यांना मारतायत, त्यांच्या गाडीचं नुकसान करतायत, त्यांच्या गाडीवर स्क्रॅच करतायत, अशा प्रकारची दमदाटी करतायत आणि पैसे वसुली करतात। 2,500 इंटू जर 200 पकडले तर दिवसाला 5 लाख रुपये हे जमा करतायत। त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये असणारे छोटे छोटे धंदेवाले असतील, टपरीवाले असतील, त्यांच्याकडनं 1,000 रुपये घेणं, इथे गॅरेजेस लावून त्या गॅरेजकडून पैसे घेणं, असे अनेक प्रकारचे हप्ते घेतात। आता आंब्याच्या सीझनला पेंडा येईल, बॉक्स येतील, यांचे देखील पाळापाचोला असतो, यांचे देखील जमा करणाऱ्यांना हप्ता घेतात, अशा खंडणी गोळा करतात। या कित्येक वर्षामध्ये यांचं काम चालू आहे आणि ही खंडणी करोडोच्या घरात जाते। आणि आता महानगरपालिकेने एफआयआर दाखल केलेली आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांना पत्र दिलेलं आहे की एफआयआरच्या माध्यमातून तुम्ही चौकशी करा आणि यातला मोरक्या शोधून काढा, जो तुरुब्यात राहतो तो तुरुब्यातला मोरक्या शोधून काढा आणि लवकरात लवकर या विषयाला कलाटणी आली पाहिजे, अशा प्रकारचा विषय आहे। या विषयाला पारदर्शकपणे काम करा। जर तुम्ही 2 दिवसाच्या आत जर नाही केलं तर मी सन्माननीय आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र देईन, त्यांच्या कानावर देखील घालेन, पोलीस कमिशनरांच्या देखील दालनात जाऊन त्यांना पत्र देईन, महानगरपालिकेच्या कमिशनरला पत्र देईन आणि अशा प्रकारे या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करेन। पण मला सिनियर पोलीस ऑफिसरने आता शब्द दिलेला आहे की 2-4 दिवस मला द्या, मी इन्क्वायरी करतो आणि निश्चितच आरोपीला पकडतो असं सांगितलं।